झालंय? काय झालं? मी गेल्यावर डॅडी परत भडकलं का? काल पहिल्यांदाच एवढं डॅडींना चिडलेलं बघितलं मी. खरं तर ना माझंच चुकलं. मी तुला वेळेत घेऊन यायला पाहिजे होता. नाही नाही, मी डॅडींबद्दल नाही बोलत आहे. मग मला वेगळ्याच गोष्टींचं टेन्शन येत आहे. काल आपल्यावर हल्ला करणारी माणसं नक्की कोण होती? म्हणजे कोणीतरी पाळत तर ठेवलं नाहीये ना आपल्यावर? अगं नाही नाही, असं कशाला कोण पाळत ठेवल? तिकडं आड बाजूला ना रातचं लय दरोडं पडतात. ते वाटत गाडी उभं करून लय माणसांनी लुटलं इकडं. मला वाटतंय ना त्याच टोळीतली माणसं असणार आहे ती. आता पण आपलं नशीब चांगलं म्हणून आपण वाचलो. सूर्या, तू सोबत होतास म्हणून वाचलो. मला माझ्या नको असलेल्या लग्नातून पण असंच वाचवशील ना मला? ए ताटात तीळ कोण आणणार? तुझा बाप का तुझा आजा? माझ्या नातवाचं आयुष्य तिळा तिळासारखं वाढू द. आजी आशीर्वाद घेत. सुखीरा सुखीरा या. आणा इकडे प्याळा. सत्यजितराव, यंदा कुठली गाडी घ्यायची का कुठला प्लॉट रिकामा करून घ्यायचा? नवा घोडा आणायचा तुमच्या बर्थडेला. तुम्ही बोला, फक्त तुमची विश बोला. काय विश बोलू दादा? होणाऱ्या बायकोनं मूड ऑफ केलाय माझा. आता काय केलं तिने? अख्ख्या दुनियेनं मला विश केलं, माझ्या बायकोनं नाही केलं. काय? हे तर नवऱ्याचा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा द्यायच्या असतात. एवढी बी अक्कल नाही हिला. अगं आजी, तिला काय पाठ असणार आहे का बर्थडेची तारीख? विसरली असेल. सत्या, तूच फोन कर तिला. अरे मीच तिला फोन करू आणि सांगू माझा बर्थडे इश्क. हो, तुला तरी कळेल ती ऐकून खुश आहे का ते. जा. आपल्या नवऱ्याची जन्मतारीख आधीच माहिती करून घ्यायला काय झालं होतं हिला. नवऱ्याचा वाढदिवस म्हणजे बायकांसाठी सण असतो, सण. हिला तर काही पडलेलीच नाहीये. एवढं कसे ना माझं हिला समजतच नाही. एकदा लगीन करून या घरात येऊ देत, मग मा चांगलाच उतरवेन. चांगलाच. हॅलो. ऐक, फायनली माझ्या होणाऱ्या बायकोचा आवाज माझ्या कानावर पडला. तुझा अगं अजून किती तडपवणार आहेस मला? हा, काय बोलायचं ते बोल लवकर. अरे तू रे चांगले चांगले. मी असं ऐकलं होतं की लोक प्रेमात पडली ना एकमेकांना अरे तुरे करतात. तू माझ्या प्रेमात पडायला लागलीस का काय? चांगले. पण मी तर केव्हाच तुझ्या प्रेमात पडलो. म्हणून तर तुझं लेट नाईट बाहेर फिरणं, लोकांच्या तोंडात तोंड घालून त्यांचा जीव वाचवणं, गुपचूप आडगळीच्या खोलीत जाणं, सगळं माफ केलं. दुर्लक्ष केलं, पण
तुझं माझ्याकडे दुर्लक्ष करणं मला सहन नाही होत. होणारा नवरा आहे मी तुझा, त्यामुळे मला मान द्यायचा, त्याला धक्का लागू नाही द्यायचा. हा बरं ते सगळं जाऊ दे. आज माझा बर्थडे, पटापट मला विश कर. हा कर. बर्थडे म्हणजे तुझ्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालंय ना, मग त्याच्या काय शुभेच्छा द्यायच्या? अगं मग 1 वर्ष कमी झालेल्याच्या शुभेच्छा दे, पण दे त्या बी प्रेमानं दे. तुझा अगं होणारा नवरा ऐक नाही मी तुझा, मग कधीतरी प्रेमानं बोलत जा की. प्रेमानं जेवलात का असं विचारत जा, प्रेमानं चहा पिलात का असं विचारत जा, तुमची झोप झाली का असं विचारत जा, पप्पी पाहिजे का विचारत जा. तोंड सांभाळून बोल. अगं लग्नानंतर माझं तोंड तुला सांभाळायचंय की. हा तुळजा, मी आत्ताच सांगितलं ना, प्रेमानं बोलायचं. माणूस आहे, जनावर नाही. तुझ्यापेक्षा जनावरही लाख पटीने बेटर आहेत. तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा एखाद्या जनावराशी प्रेमाने लग्न कर. माझ्यापेक्षा जनावर बरं काय? माझ्यातला जनावर बघितला नाहीस तू अजून, तुला माझ्यातला जनावर दाखवायला पाहिजे.